नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील 6वी कविता या झोपडीत माझ्या शिकणार आहोत। या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। आपण त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यांचं संपूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर। 1909 ते 1968 हा त्यांचा जीवन कालावधी। ते एक संत कवी व समाजसुधारक होते। अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे देखील स्थापन केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली यांसारखी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। आपण कवितेची प्रस्तावना जाणून घेऊया थोडक्यात। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुखदुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपणा सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या कवितेची गाण्याच्या स्वरूपातील चाल मी गाऊन दाखवतो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी। राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जातात या महाला मज्जाव शब्द आला, जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। सर्वांनी लक्ष देऊन ऐका। राजासजी महाली
सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. मित्रहो, या कवितेमध्ये सुख आणि आर्थिक सुबत्ता, वैभवमध्ये राहणारा, महालात राहणाऱ्या राजाविषयी किंवा तशा व्यक्तींविषयी आणि सामान्य नागरिक, सामान्य माणूस जो झोपडीमध्ये राहतो आहे, या दोघांमधील तुलना या कवितेच्या माध्यमातून श्री तुकडोजी महाराज यांनी पटवून दिलेला आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे या ठिकाणी कवी म्हणतायत की राजाला त्याच्या महालामध्ये जे सुख मिळतं ते सर्व सुख, सर्व प्रकारचं सुख मला माझ्या झोपडीमध्ये देखील मिळत असतं. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, अगदी म्हणजे हा जो सामान्य व्यक्ती आहे त्याला अगदी जमिनीवर देखील झोप येऊन जाते आणि झोप येण्याआधी पडल्या पडल्या तो ताऱ्यांकडे पाहतो, त्या ताऱ्यांचा अनुभव घेऊन तो आनंद घेतो आणि झोपण्याआधी प्रभू नाम नित्य गावे, रोज तो देवाचं नामस्मरण करतो. आणि हे सगळं मी माझ्या झोपडीत राहून, माझ्या झोपडीच्या परिसरामध्ये राहून करत असतो, हे सांगण्याचा प्रयत्न तो सामान्य व्यक्ती इथे करतो आहे. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, बघा की मोठमोठ्या महालांच्या अवतीभोवती पहारे असतात, मोठमोठ्या बंगल्यांच्या अवतीभोवती पहारे असतात. का तर त्याचे तिजोऱ्या असतात म्हणे. ठीक आहे, तर त्यातूनही होती चोऱ्या, म्हणजे त्याच्या तिजोऱ्यातून चोऱ्या होतात, कारण त्यांच्याकडे धनदौलत असते, संपत्ती असते, पैसा अडका असतो आणि म्हणून त्यातून चोऱ्या होतात. पण हा सामान्य व्यक्ती काय म्हणतोय की दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. माझ्या दाराला, माझ्या झोपडीच्या कवाडाला साधी दोरी देखील बांधलेली नाही आहे आणि म्हणून माझ्याकडे कुठल्या प्रकारची चोरी देखील होत नाही. त्या ठिकाणी मात्र चोरी होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की त्यांना भीती असते. हा सामान्य माणूस म्हणतोय की मला कुठलीही भीती नसते, त्यांना त्यांची संपत्ती चोरी जाण्याची भीती असते, मला मात्र माझी संपत्ती चोरी जाण्याची कुठल्याही प्रकारची भीती नसते. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला. मज्जाव म्हणजे मनाई, नकार किंवा प्रतिबंध घालणे. जाता तया महाला, एखाद्या महालाच्या अवतीभोवती सामान्य माणूस गेला तर त्याला गेटवर, त्या मुख्य द्वारावरच मज्जाव शब्द आला, त्याला रोखलं जातं, त्याला थांबवलं जातं, त्याला मनाई केली जाते, त्याची विचारपूस केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी सामान्य माणूस म्हणतोय की भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत यायला मात्र तुम्हाला कोणालाही, कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ माझ्या झोपडीत येऊ शकता. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, महालामध्ये मऊ बिछाने असतात, आरामदायी, आराम करण्यासाठी. कंदील श्यामदाने, कंदील श्यामदाने म्हणजे कंदीलने ते त्या ठिकाणी झगमगाट केलेले असतात. श्यामदाने म्हणजे तिथे झुंबर वगैरे वरती लटकवलेले असतात शो करण्यासाठी. तर महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, हा सर्व वैभव, हे सर्व वैभव त्याच्या महालामध्ये असतं. परंतु सामान्य माणूस म्हणतोय की आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. बघा की आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला महालातली बिछाने त्याची आवश्यकता नाही, कंदील श्यामदाने यांची देखील आवश्यकता नाही आहे. साधा दिवा जरी लावला तरी तो आमच्यासाठी पुरेसा झाला. आणि आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या,
आम्हाला झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी जमीन देखील पुरेशी आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला झोप येत असते. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या म्हणजे या, सुखानं या आणि सुखानं जा. आमच्याकडे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसणार आहे. कोणावरी न बोजा, आम्ही कोणावरही बोजा म्हणजे त्याच्यावर भार टाकणे किंवा जबाबदाऱ्या सोपवणे, तर आम्ही कोणावरही बोजा टाकत नाही. कारण आम्ही कष्टकरी लोक आहोत. आम्ही कष्ट करतो आणि दैनंदिन जीवन जगतो आणि म्हणून हा सामान्य माणूस सांगतो आहे की येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पुढे पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, माते म्हणजे माझं आणि सौख्य म्हणजे सुख. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा की ज्याला आपण इंद्र म्हणतो. तोही लाजे म्हणजे त्याला देखील नवल वाटतं माझं हे सुख पाहून. म्हणजे मी सामान्य झोपडीत जरी राहतो तरी ते माझं वैभव आहे, सुखप्राप्तीचं ते एक ठिकाण आहे आणि म्हणून तो दस्तूर खुद्द देवेंद्र म्हणजे इंद्र स्वतः सांगतो की पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे. म्हणजे त्याला देखील नवल वाटतं की इतक्या सामान्य परिस्थितीमध्ये देखील हा माणूस आनंदाने आपलं जीवन व्यतीत करतो आहे. आणि शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. इथं शांतता आहे. सदा विराजे नेहमी, सदैव. विराजे म्हणजे विराजमान. तिथं शांती सदा विराजे, नेहमी माझ्याकडे शांतता असते. तिकडे महालामध्ये मात्र काही ना काही बरे वाईट घडत असतं, परंतु हा सामान्य माणूस या ठिकाणी म्हणतोय की शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ही कविता सर्वसामान्यांसाठी, सर्वांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप छान प्रकारे लिहिलेली आहे. धन्यवाद. नमस्कार.